ओम नमः शिवाय मित्रांनो, मी पंडित आशिष गुरुजी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला सांगणार आहे राहू संदर्भातली माहिती। राहू जो आपल्या पत्रिकेतला हा दूषित स्वरूपाचा ग्रह मानला जातो। राहू जर आपल्या 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या घरांमध्ये बसला तर आपल्या पत्रिकेत अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करतो। राहू सर्वप्रथम जर पाहायला गेले तर आपल्या पत्रिकामध्ये जो कार्यक्षेत्र असतं, कार्यक्षेत्रात विशेष महत्त्व राहूचं असतं। जर राहू आपला खराब असेल तर आपल्या पत्रिकेत कोणत्याही कार्यामध्ये उन्नती होत नाही। नेहमी आपल्या मनात चिडचिडा पण निर्माण असतं। त्यानंतर पती पत्नीचे संबंध खराब होणे हा राहूचा दुष्प्रभाव आहे। राहू जर तेच राहू काही लोक सांगतात की गुरुजी आमचा राहू तर खूप चांगला आहे, तर राहू जर तुमचा चांगला असणार तर राहू चांगला असल्यामुळे तुमच्या धनामध्ये वृद्धी होणे, शत्रूंपासून लढण्याची क्षमता हा राहू आपल्याला देत असतो। त्यानंतर राहूचा जर प्रभाव चांगला असला तुमच्या पत्रिकेमध्ये तर तुम्हाला शासकीय सेवा करण्याचा एक क्षण तुम्हाला भेटत असतो। शासकीय सेवा करण्याचा मौका हा तुमच्या पत्रिकेमध्येच असतो। कारण राहू जर बलवान असला तर आपल्या पत्रिकेमध्ये पोलीस बनण्याचे योग हे अति चांगले असतात। जर आपण पाहायला गेलो तर राहू हा काही गोष्टींसाठी चांगला आहे, काही गोष्टींसाठी वाईट आहे। जर तोच राहू जर आपल्या पत्रिकेत खराब असणार तर त्याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे? सर्वप्रथम खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात, गुरुजींकडनं माहिती घेऊ शकतात, किंवा त्यानंतर गुरुजींकडनं येऊन राहू शांती इत्यादी पूजा करून आपल्या दोषाचं निवारण करून राहू हा सुधरू शकतात। घरेलू जर उपाय पाहायला गेले तर दर सकाळी उठून सूर्यनारायण देवाला आपण जल वाहिलं पाहिजे, काळ्या कुत्र्याला पोळी किंवा बिस्किट खाऊ घातलं पाहिजे, गाईला हिरवा गवत खाऊ घातलं पाहिजे, जेणेकरून आपल्या राहूचा दुष्प्रभाव हा कमी होत असतो। ओम नमः शिवाय।